चला सर्वांना नमस्कार. सर्वांचं सचिन गायकवाड आणि टीम या युट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत आहे. आज आम्ही घेऊन आलेलो आहेत. आता तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल की पारस पाटील यांची एएसओ पदी आणि क्रीडा अधिकारी पदी निवड झालेली आहे 2024 मध्ये. ठीक आहे. आणि त्यांनी 2023 जानेवारी 2023 पासून सुरुवात केलेली आहे. आता जी तुमची रिसेंट येणारी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे त्यांचा अनुभव तुमच्या परीक्षेसाठी फायदेशीर ठरावा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा एक अनुभव कथन किंवा येणाऱ्या पूर्वपरीक्षेला तुम्हाला त्यांच्या गोष्टी समजतील किंवा त्यांनी छोट्या छोट्या ज्या चुका केल्यात किंवा मी म्हणेल की त्यांच्यापासून त्या 1-1.5 वर्षामध्ये त्यांनी अभ्यास कसा केला जेणेकरून त्यांची एएसओ पदी आणि प्लस सरळ सेवेमधून जी क्रीडा अधिकारी झालेली आहे त्या 2 पोस्ट पदी निवड झालेली आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतील की मी सुरुवात कशी केली किंवा ते 65 प्लस बॅचला जॉईन कसे झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्यात बदल कसा झाला हे आपण समोरच्या 30-35 मिनिटात त्यांचं ऐकूया. याच्यामधून तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्या. याच्यातून तुम्हाला जे वाटलं की बाबा हे जरा वेगळंच वाटतं किंवा अतिशयोक्ती वाटतं ते सोडून द्या. पण जेवढा तुम्हाला फायदा होईल तेवढा घेण्याचा नक्की प्रयत्न करा. मी ठीक आहे. मी पारसला बोलवलं की त्यांनी पुढचं की बाबा त्यांनी अभ्यासाची सुरुवात कशी केली, पूर्वपरीक्षा कशी क्लिअर केली आणि मुख्य परीक्षेला पात्र ठरल्याच्या नंतर काय बदल झाले. त्यांचा पहिलाच अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जवळपास ते सर्व जे आपले ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये पोस्ट असतात फक्त टॅक्स आणि क्लर्क सोडता का तर त्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नव्हतं. बाकी सर्व मुख्य परीक्षेला ते क्वालिफाय ठरलेले आहेत. त्याच्यातून आम्ही त्यांच्यासाठी एएसओ पदी फोकस केलेलं होतं आणि ज्या गोष्टीवरती आम्ही फोकस केलं म्हणजे आम्ही त्यांना प्रिपरेशन किंवा मार्गदर्शन केलं की आपल्याला एएसओ बनायचंय म्हणजे त्यांना मुंबई जॉब वगैरे करायचा होता म्हणून आम्ही त्याच्यावरती फोकस करायला लावलं. त्यांची एएसओ पदी पण निवड झाली पण त्याच्यापूर्वी त्यांना जी पाहिजे होती ती पोस्ट म्हणजे क्रीडा अधिकारी पोस्ट मिळालेली होती. त्याच्यामुळे त्यांची 2024 मध्ये एकूण 2 पोस्टावरती निवड झाली, एक एएसओ आणि दुसरी म्हणजे क्रीडा अधिकारी. ठीक आहे. त्यांना एक पुढचे आपण एक 40-45 मिनिटं देऊया. त्यांनी त्यांचा अनुभव बोलल किंवा मी कोणते बुक लिस्ट वापरली किंवा मी प्लॅन कसा फॉलो केला इतर सर्व गोष्टी जे विद्यार्थी सचिन गायकवाड टीमच्या 65 प्लस प्लॅनला जॉईन झाले त्यांच्यासाठी हे लेक्चर उपयुक्त असेल किंवा महाराष्ट्रातले इतर विद्यार्थी जे कंबाईनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीही खूप उपयुक्त असेल. आमच्या लेक्चरमध्ये अतिशयोक्ती काहीच नसणार आहे. म्हणजे बाकी ठिकाणी तुम्ही जेव्हा विद्यार्थ्याचं यशामध्ये रूपांतर होतं किंवा ते अधिकारी होतात ना तेव्हा त्यांचा स्पीच ऐकतो आपण. त्याच्यामध्ये काय असतं, कोणी म्हणतं मला गर्लफ्रेंडनं धोका दिला म्हणून माझ्या अंगात वाटलं की मला पीएसआयच व्हायचंय, कोणी म्हणतं माझ्या आई वडिलांना गावाकडे कोणीतरी शिव्या दिल्या म्हणून मला पीएसआय व्हायचंय किंवा बरेच लोकांच्या आणि काही काहींचं असं देखील मी ऐकलंय की माझ्या आईबाबांना किंवा घरच्यांना कुणालाच माहित नव्हतं की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करते आणि अचानक मी घरच्यांना सांगितलं की माझी डेप्युटी कलेक्टर पदी निवड झालेली आहे. हे आपण खूप ऐकलं किंवा छोट्या छोट्या गोष्टी माझे खूप ऐकलंय. ह्याच्यातले आम्ही नाही आहेत कारण या गोष्टीतून आम्ही वर येणार नाहीत. आम्ही सध्या जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मी आता मी काय आणि आमचे स्टुडंट काय हे तुम्हाला सर्व सेम मार्गदर्शन करतील. ठीक आहे. मी पारसला सांगेल की पुढं तुम्ही बोला. ठीक आहे. यस, थँक्यू. सर्वप्रथम थँक्यू सो मच सचिन सर आणि सचिन गायकवाड अँड टीम यांचं मी मनापासून आभार मानतो की मला माझा अनुभव शेअर करण्याची एक संधी मिळाली. आणि आता जसं सचिन सरांनी सांगितलंय की कोणती अतियोक्ती नाही पण की एक अनुभव तुमच्या सर्वांशी शेअर करायचा आहे. तर सर्वप्रथम म्हणजे की मला एमपीसी मध्ये यायचं किंवा एमपीसी मध्ये कोणतीही मोठी एक्झाम द्यायची किंवा मोठी पोस्ट मिळवायची असं माझ्या मनात काहीही नव्हतं. मी 2019 साली मुंबई कस्टम्स मध्ये जॉबला लागलो होतो. मला व्यवस्थित सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब होता. पण 2023 साली जेव्हा मी माझा एक मित्र सौरभ गोसावी याला एक काही कारणास्तव भेटलो तेव्हा एक 11च्या दरम्यान तो एक कोणती तरी टेस्ट देत होता आणि त्यानंतर मला कळालं की सचिन गायकवाड अँड टीम यांची हे टेस्ट सिरीज आहे, यांचे क्लासेस आहेत, एमपीएससीची अशी तयारी ही टीम घेतली जाते आणि एक टीमवर्क प्रमाणे त्या मुलांना घडवलं जातं. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी ह्याची प्रोसेस चालू झाली. आणि खरं सांगायचं तर मेन्स होऊस तोपर्यंत
कुणाला पटणार नाही, पण मेन्स होऊस तोपर्यंत का रिझल्ट लागूच तोपर्यंत मी सचिन गायकवाड सरांना आय टू आय कधीच भेटलो नव्हतो. आता हे खरंच कुणाला पटणार नाही, कारण आमचा सर्व कॉन्टॅक्ट हा फोनवरती व्हायचा. पण सौरभने आम्हाला फोनवरतीच ओळख करून दिली. सौरभने आम्हाला ते सांगितलं की कसा क्लास कशा पद्धतीनं चालू असतो आणि अतिशय माफक फी मध्ये हा क्लास चालू असतो. ह्याचं मला सर्वप्रथम आश्चर्य वाटलं, कारण MPSC मध्ये मी जे ऐकलं होतं की 50,000 60,000चे क्लासेस असतात, आपल्याला 5 ते 6 वर्ष अभ्यास केल्याशिवाय एखादी चांगली पोस्ट मिळू शकत नाही. आणि या सर्वांमध्ये काहीतरी एक वेगळं, हे जे मी ऐकत होतो, त्यामुळे मला ते अट्रॅक्शन निर्माण झालं सचिन गायकवाड आणि टीम बद्दल, की म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग त्यानंतर मी क्लासला ऍडमिशन घेतलं. 1 जानेवारी 2023 पासून आमची 120 दिवसांची मेंटॉरशिप बॅच चालू झाली 65+ची. आणि आमची बरोबर परीक्षा 30 एप्रिल ला पूर्व परीक्षा होती. आणि मग त्यानंतर जसे की 120 दिवसांचा प्लॅन, मग पहिल्यांदा इतिहास भूगोलाचे टेस्ट सिरीज, त्यानंतर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, आणि त्यानंतर कंबाईन. म्हणजे की यामध्ये सर्व विषय घेतले जात होते, माफक फी होती आणि सरांचं पर्सनल लक्ष होतं प्रत्येक मुलावरती. जेवढे ऍडमिशन सरांचे व्हायचे, मी एक गोष्ट खूप जास्त म्हणजे ऑब्झर्व केली सरांच्या बाबतीत, ती ही होती की सरांचं प्रत्येक मुलाच्या बाबतीत खूप लक्ष होतं. त्यांचे मार्क्स कोणत्या टेस्ट सिरीजला, कोणत्या टेस्टला वरती जात आहेत, कोणत्या टेस्टला खाली येत आहेत, कोणता मुलगा कोणत्या सब्जेक्टला कमी पडतोय आणि तो कोणत्या टॉपिक, त्या सब्जेक्ट कोणत्या टॉपिकला कमी पडतोय. हे सचिन सरांचं एवढं लक्ष एखाद्या पर्टिक्युलर मुलावरती होतं. आणि त्याचं मला खूप जास्त अट्रॅक्शन झालं की एक म्हणजे की कमीत कमी आमची 700 लोकांची बॅच होती आणि त्या 700 लोकांच्या बॅचमध्ये सरांना प्रत्येक मुलाचं नाव आणि त्या मुलाला पडलेले मार्क्स हे माहिती असायचे. तो मुलगा कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक होता हेही माहिती असायचं. आणि सचिन गायकवाड सरांचं मेन हे होतं की जेव्हा टेस्ट म्हणजे आमचा जो क्लास चालू झाला, त्यानंतर मला जी आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे पहिलं लेक्चर. कारण सरांचं जे पहिलं लेक्चर होतं ते एवढं मोटिवेशनल होतं. सरांनी आम्हाला 1-2 गोष्टी ज्या सांगितल्या ते माझ्या डोक्यात, मी मेन्स दिवस तोपर्यंत माझ्या डोक्यात होत्या. आणि त्या अशा होत्या की MPSC हे मायाजाल आहे आणि तुम्ही MPSC मध्ये आलाय, या पुण्यामध्ये आलाय, MPSC मध्ये आलाय, तर तुम्हाला काहीतरी घ्यायचंय आणि निघून जायचंय. इथे थांबायचं नाहीये, इथे थांबायला तुम्ही आलेला नाही आहात. आणि ही गोष्ट एवढी डोक्यात राहिली की आपल्याला एक पोस्ट घ्यायची आणि निघून जायचंय. सो हे असे मोटिवेशनल गोष्टी सर प्रत्येक लेक्चरला सांगत होते. आणि आता जशी सोय, आता मी तुमच्या समोर येऊन बोलतोय, आता सचिन सर, विद्या मॅडम असतील, अनेक लेक्चर्स घेत आहेत, व्हिडिओ लेक्चर्स घेत आहेत. आमच्या वेळी व्हिडिओ लेक्चरची सोय नव्हती. आमच्या वेळी सर्व ज्या गोष्टी होत्या त्या ऑडिओ लेक्चर्सनी व्हायच्या. आणि आम्ही सर आम्हाला हेच सांगायचे की तुम्ही दिवसभरात ते ऑडिओ लेक्चर्स कधीही ऐका. सर्व टॉपिक्सवरती आमचे ऑडिओ लेक्चर्स व्हायचे आणि सर हेच सांगायचे की ऑडिओ लेक्चर्स तुम्ही कधीही ऐकू शकता, एकदा ऐका, दोनदा ऐका. आणि ती आम्हाला एवढी सवय लागली होती की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयाचं ऑडिओ लेक्चर्स आम्ही ऐकायचो. आणि म्हणजे इतकं सुलभ पद्धतीनं सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं ह्याच्यासाठी की प्रत्येकाचे मार्क ॲनालिसिस व्हायचे. म्हणजे की कोणत्या मुलाला कोणत्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स आहेत आणि त्याच मुलाला कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स आहेत. त्या पद्धतीनं सर फोन करून स्वतः त्या मुलाला सांगायचे की तू या टॉपिककडे थोडं जास्त लक्ष दे, हा टॉपिक तुझा चांगला झालेला आहे, त्याला फक्त तू पॉलिशिंग केलंच तरी चालेल, पण आता तुला ह्या टॉपिककडे लक्ष द्यायला लागेल, कारण आपल्याला 65+ हे टार्गेट सरांनी आम्हाला सगळ्यांना सेट करायला लावलं होतं. आमच्या टेस्ट सिरीज एवढ्या भन्नाट व्हायच्या, दर 3 दिवसांनी आमच्या टेस्ट सिरीज असायच्या. माझा जो पर्सनल अनुभव हा होता की पहिले 3 ते 4 टेस्ट मलाही खूप भीती वाटायची. मार्क्स कमी आले तर काय होईल, कमी मी रँकिंगमध्ये खूप खाली आलो तर बाकीचे लोक काय म्हणतील, सर काय म्हणतील हे. पण जसं जसं आपण टेस्ट सिरीज देत जातो तसं तसं आपली ती भीती कमी होत जाते. आणि मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं की तुम्ही जसे जसे टेस्ट देत जाता, जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही टेस्ट सिरीजचा वापर करून घ्याल तेवढं तुम्हाला पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला त्याचा तो जो अनुभव आहे तो कामी येतो.
त्यामुळे टेस्ट सिरीजचा फायदा, कारण आमच्या दर 3 दिवसाला टेस्ट, दर रविवारी मॅथ्स वरती टेस्ट व्हायची, करंट अफेअर्स आमच्यात प्रत्येक टेस्टमध्ये असायचे. त्यामुळे ओव्हरऑल 7 ते 8 जे सब्जेक्ट्स होते ते ओव्हरऑल व्यवस्थित पूर्व परीक्षेचे आमचे व्हायचे. त्याला जे वेटेज प्रमाणे व्हॅल्यू द्यायचे ती सचिन सरांनी आम्हाला पहिल्या लेक्चरलाच सांगितली होती, की आपल्याला इतिहास किती मार्काला पडतं, राज्यशास्त्र किती मार्काला पडतं, अर्थशास्त्र किती मार्काला पडतं. त्या पद्धतीनेच आपल्याला तेवढा त्याचाच अभ्यास करायचा. आणि अभ्यासाची मेन पद्धत मला सचिन सरांची आवडलेली ही होती, ती म्हणजे की त्यांचं एक पहिल्या लेक्चरला एक वाक्य खूप छान होतं, की आपल्याला कोणत्याही सब्जेक्टमध्ये PhD करायची नाहीये, आपल्याला जे हवंय ते घ्यायचंय, आपल्याला मार्क्स घ्यायचे, पोस्ट घ्यायचे आणि निघून जायचंय. आपल्याला कोणत्याही सब्जेक्टमध्ये PhD करायची नाही. आणि हे वाक्य खूप छान होतं, कारण आजकाल आपल्याला वाचायला अनेक पुस्तकं आहेत, पण सचिन सरांनी जी बुक लिस्ट दिली, सचिन सरांनी जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत आलो. आणि त्याचा फायदा हाच होता, की ती बुक लिस्ट म्हणजे की आपले PYQs असतात. सचिन सरांचं एक मला जास्त आवडलेलं हे म्हणजे की एक PYQ मध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स असतात आणि त्या प्रश्नाचं एकच उत्तर असतं, पण इतर जे 3 ऑप्शन्स आहेत त्यावरती सर प्रश्न तयार करायचे, ते टेस्ट सिरीजला आणायचे, की जेणेकरून आयोग ह्याच्यावरती उद्या प्रश्न विचारेल. आपण फक्त PYQs करतो, पण सर आपल्या पुढे जाऊन विचार करत होते. हे जेव्हा मला कळालं, की मुलांपेक्षा जास्त कष्ट हे सचिन सर घेत होते. हे म्हणजे की ते बिहाइंड द कॅमेराज सचिन सर होते त्यावेळी, आणि ते आम्हाला दिसायचं की खूप पर्सनल लेवलला खूप कष्ट करून ते सांगायचे, की अभ्यास करा, अभ्यासामुळेच तुम्हाला समाजात चांगलं स्थान मिळू शकतं. ह्या ज्या गोष्टी सांगायचे आपल्याला, आपण या फेजमध्ये असतो, आपल्याला त्या गोष्टी एवढ्या पटत नाहीत. पण जेव्हा आपल्याला रिझल्ट येतो तेव्हा आपल्याला कळतं, की सचिन सरांनी ही गोष्ट सांगितली होती, आपण ती चांगल्या प्रमाणात फॉलो केली आणि आज त्याचा रिझल्ट येतोय. आणि जेव्हा आमची 30 एप्रिलला पूर्व परीक्षा व्यवस्थित पार पडली, आणि तसं बघायला गेलं तर 2023चा पेपर थोडासा अवघड होता, आणि पण सरांची जी एकंदर टेस्ट सिरीज आणि त्यामुळे आम्हाला तो बॅलन्स गेला. आणि मी प्रत्येक म्हणजे PSI STI SO या तिन्ही पदाला मेन्ससाठी पात्र झालो. आणि जेव्हा मेन्ससाठी पात्र झालो तेव्हा आतुरता होती, की सचिन सरांची मेन्सची बॅच कशी असेल, कारण मेन्समध्ये 2 सब्जेक्ट ऍड होतात, ते म्हणजे की मराठी आणि इंग्लिश. तर ते कोण घेणार, तर त्यामध्ये सरांकडे सचिन गायकवाड टीमकडे होते, की विद्या मॅडम होत्या. विद्या मॅडम अतिशय योग्य पद्धतीनं त्यांनी लँग्वेजचं जे विश्लेषण केलं, म्हणजे की मराठी असेल तर मराठी बाबतीत आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतीनं कोणते कोणते टॉपिक्स केले पाहिजेत, बेसिक कसं केलं पाहिजे. याचं मेन हे होतं, की माझं कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं, मी की आधी कोणती मेन्स दिली आहे किंवा कोणती प्रिलियम्स दिली आहे असं काही नव्हतं. मी पूर्णपणे पहिल्यांदा ही गोष्ट करत होतो, त्यामुळे मला खूप जास्त क्वेश्चन्स पडत होते. आणि मी दर 3 दिवसाला 4 दिवसाला सरांना फोन करायचो, की सर हे असं असं होतंय, आणि काय ह्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टींसाठी काय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी होती, की माझं पर्सनल शेड्यूल हे होतं, की मी मुंबईला जॉबला होतो, मला जॉबमधून एक फक्त 6 तासच वेळ मिळायचा, सकाळचा, पहाटेचा आणि संध्याकाळचा. आणि त्यामध्ये मी कसं शेड्यूल बसवू ह्याचं पण मला मार्गदर्शन सचिन सर यांनीच केलं, की तू कुठे कोणती गोष्ट तू सकाळी करू शकतोस, कोणती गोष्ट तू संध्याकाळी करू शकतोस. ऑफिसमध्ये तुला जर टाइम मिळाला तर तू करंट अफेअर्स कसे वाचू शकतोस, किंवा त्यामध्ये तू मॅथमॅटिक्स कसं सोडवू शकतोस, कारण हे 2 टॉपिक्स असे आहेत की जे आपण फावल्या वेळेत नक्की करू शकतो. पण जे सकाळी पहाटे उठून करायचा अभ्यास आहे त्यामध्ये जर आपण वेगळा अभ्यास केला, की दुसरा कुठला टॉपिक घेतला आणि जो चांगला टॉपिक आहे तो आपण जर संध्याकाळी घेतला तर तो कितपत ग्राफ्स होतो, ह्या गोष्टी पण सचिन सरांनी आम्हाला फोनवरती सांगितल्या मला. आणि त्या पद्धतीचं शेड्यूल माझं पूर्ण 1 जानेवारी 2023 ते मी मेन्स दिली 5 नोव्हेंबर 2023, ह्या 11 महिन्यात माझं शेड्यूल सरांनीच ठरवलं होतं, की कोणता टॉपिक सकाळी घ्यायचा, कोणता दुपारी ऑफिसमध्ये घ्यायचा, कोणता संध्याकाळी घ्यायचा, आणि लेक्चर्स कधी ऐकायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मला जास्त फायदा हा झाला, की मला विद्या मॅडमच्या मराठी आणि इंग्लिशच्या ऑडिओ लेक्चर्सचा फायदा झाला. कारण विद्या मॅडमनी एवढं विश्लेषण केलं होतं मराठी इंग्लिश. आपल्याला वाटतं की मेन्स मध्ये की अरे मी तर मराठी बोलू शकतो, किंवा इंग्लिश, काही लोक इंग्लिश मीडियम्स मधले असतात आणि त्यांना वाटतं की मी इंग्लिश खूप चांगलं बोलू शकतो. बट इंग्लिश बोलणं वेगळं, इंग्लिश समजणं वेगळं, आणि परीक्षेला जे इंग्लिश येतं ते खूप वेगळं असतं. आणि हे समजायला, हे जोपर्यंत आपण ऍक्सेप्ट नाही करत तोपर्यंत आपल्या हातात मुख्य परीक्षा आलेली असते.
त्यामुळं विद्या मॅडमचे लेक्चर्स आम्हाला हेच सांगत होते की हे इंग्लिश वेगळे आहे, म्हणजे तेच आहे जे तुम्ही बोलता, पण त्यात काही बारीक गोष्टी आहेत जे आयोग चेक करतं, जे तुमची टेस्ट घेतं. आणि त्याच गोष्टी विद्या मॅडम खूप आवर्जून, जसं सचिन सर सांगायचे तशाच विद्या मॅडम खूप डीप मध्ये जाऊन सांगायच्या की ही गोष्ट इथे त्यांनी हा ऑप्शन काय दिला. आणि एक गोष्ट खूप दोघांनी भारी सांगितली की एलिमिनेट मेथड, म्हणजे की जी आता तुमच्या बॅचला जसं जसं तुमची प्रिलिम्स येईल किंवा मुख्य येईल तेव्हा सर तुम्हाला इंट्रोड्यूस करतीलच की एलिमिनेट कसे करायचे. आता सर नाही करणार मे बी, बट नंतर करतील की 4 ऑप्शन्स मधले पहिला 2 कसे काढा, त्या 2 मध्ये तुम्ही खेळा. म्हणजे जरी तुम्ही तुक्का मारला तरी तो 50-50 चान्सेस असू दे की तो तुमचा तुक्का पण लागला पाहिजे. सो एवढ्या लेवलला सचिन सरांनी आम्हाला ते मार्गदर्शन केलं होतं. ह्याचं मेन्सचं असेल किंवा प्रिलिम्सचं असेल. आणि विद्या मॅडमचं लेक्चर हे नॉलेज, म्हणजे की आपल्याला विषयाबद्दल खूप माहिती हवी आहे किंवा एखाद्या विषयाची खूपच मराठीची माहिती घ्यायची आहे किंवा इंग्लिशची माहिती घ्यायची आहे असं काही नव्हतं. फक्त आपल्याला मराठी आणि इंग्लिश ह्या विषयांमधून आपल्याला मेन्ससाठी मार्क कसे जास्त घ्यायचे. आणि माझा म्हणजे प्लस पॉईंट हा होता की मी जशा जशा मेन्सच्या टेस्ट सिरीज द्यायला गेलो, आमची पहिली बॅच होती की जिकडे पूर्ण पॅटर्न आयोगाने चेंज केला होता. त्यामुळं सरांसाठी पण ते एक म्हणजे टेस्ट होती की परीक्षा होती की मुलांचं घ्यायचं तरी किती, कारण त्यांनी काही सांगितलं नव्हतं. मराठी 50 इंग्लिश 50 हे तर आम्हाला माहिती होतं, पण पेपर 2 साठी PSI साठी पण तो कॉमन होता, STI साठी पण होता आणि ASO साठी पण होता, जे आधी नव्हतं. त्यामुळे आता कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हे सांगणं पण खूप अवघड झालं होतं. पण त्यामध्ये पण सचिन सरांनी एवढ्या छान पद्धतीनं आमचा पेपर 2 चा पण अभ्यास करून घेतला होता की प्रत्येक टॉपिक, कोणताही टॉपिक म्हणजे ला वेटेज जास्त जाऊ दे किंवा कमी जाऊ दे, तो टॉपिक आमचा व्यवस्थित कव्हर झाला होता 5 नोव्हेंबर पर्यंत. पण यामध्ये मला सांगायला आवडेल की मी जेव्हा आपली टेस्ट सिरीजचं जेव्हा टेस्ट असतात त्याची टायमिंग असतं 11 वाजता आणि माझं बरोबर मी गव्हर्नमेंटला असल्यामुळे टायमिंग होतं माझं ऑफिसचं 10 ते 6 आणि त्या दरम्यानच माझी टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट चालू व्हायची. आणि मला खूप हे व्हायचं की आपल्याला एकतर टेस्ट द्यायचे, कारण आपण एक टॉपिक दिलेला असतो, 2-3 टॉपिक्स दिलेले असतात सब्जेक्टचे आणि आपण खूप 2-3 दिवस जीव तोडून अभ्यास केलेला असतो. पण तेच रिव्हिजन टेस्टमध्ये टेस्ट देण्यापेक्षा ज्या मुमेंटला 11 वाजता आयोगाची टेस्ट होती तेव्हा टेस्ट दिली तर आपल्यालाही कळतं की आपला अभ्यास योग्य दिशेने चाललाय का नाही, आणि ते सरांनाही कळत होतं. त्यामुळे मी सरांना, म्हणजे माझे काही टेस्ट मिस व्हायच्या, काही क्वेश्चन्स मिस व्हायचे, कारण ऑफिसमधलं काम असायचं, प्रत्येक वेळी ती टेस्ट देणं गरजेचं म्हणजे व्हायचं नाही. आणि त्यामध्ये हे सरांना पण थोडंफार दिसत होतं. मी काही वेळेला अनेक म्हणजे की काही काम नाहीये हे सांगून बाहेर जाऊन मी फक्त टेस्ट सिरीजसाठी फक्त बाहेर जायचो की मला टेस्ट द्यायची, 11 ते 11:30 असेल, 11 ते 12 असेल की मी टेस्ट द्यायचो. आणि हे मी एकदा दोनदा मी सरांना फोनवरती पण सांगितलं आणि त्यानंतर मला विश्वास बसणार नाही, पण सरांनी मला तिसऱ्यांदा फोन केला आणि सरांनी मला हेच सांगितलं की पाटील तुमचं थोडंसं म्हणजे जास्त एक्झर्शन होत आहे टेस्ट देण्यासाठी आणि तुमचं टेस्टकडे पण अर्ध लक्ष जात आहे, ऑफिसमधल्या कामाकडे पण अर्ध लक्ष जात आहे. आणि त्यासाठी सरांनी माझे एक वेगळा ग्रुप केला, माझा सौरभचा, सरांचा असेल, अजून 2-3 जण होते ज्यांचे ऑफिस टायमिंग आणि टेस्ट टायमिंग क्लॅश व्हायचे आणि त्यांच्यासाठी सर तिथे टेस्ट ठेवायचे आणि आम्हाला सांगायचे की तुम्हाला जेव्हा टाइम सुटेबल होईल तेव्हा मला सांगा, मी टेस्ट स्टार्ट करतो. आणि एवढ्या पद्धतीनं हा माणसाकडे 700 लोक होते, पण फक्त 2 आणि 3 मुलांसाठी म्हणून सरांनी आमच्यासाठी एक वेगळी बॅच केली होती. आणि त्या सायमल्टेनियसली सरांच्या अनेक बॅच चालल्या होत्या. अनेक मुलं सरांना रोज 100 मुलं फोन करायची, 100 मुलांचे 100 प्रॉब्लेम्स असायचे. पण त्या माणसांनी माझ्यासाठी ही मेहनत घेतली, तर माझंही कर्तव्य बनत होतं की मीही प्रामाणिकपणे ती टेस्ट द्यावी, मीही प्रामाणिकपणे अभ्यास करावा, की जेणेकरून त्या माणसांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाला मी एक योग्य न्याय देऊ शकतो. आणि हेच मोटिवेशन माझ्यामध्ये कंटिन्यू होतं. आणि त्या दरम्यान माझी क्रीडा युवक संचालनालयाच्या मार्फत, सरळ सेवेच्या मार्फत क्रीडा अधिकारीसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि मी क्रीडा क्षेत्रातला असल्यामुळे मला थोडं अट्रॅक्शन होतं की क्रीडा अधिकारी आपण बनावं. आणि तेव्हा मला काहीच माहित नव्हतं. मी थोडी माहिती घेतली आणि मी फॉर्म्स भरले आणि मी त्या दरम्यान मी सरांना कॉल केला की सर, म्हटलं आपली मेन्स 5 नोव्हेंबरला येते आणि त्या दरम्यान माझी सरळ सेवेची पण एक एक्झाम येते आणि त्यासाठी पण मला प्रिपेअर करायचं आणि मी क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे क्रीडा अधिकारी ही पोस्ट माझ्यासाठी खूप ड्रीम पोस्ट होती की
मला सांगायला आवडेल की मी 1 जानेवारी 2023ला जेव्हा अभ्यास स्टार्ट केला त्या दिवशी मी सकाळी जेव्हा मॅनिफेस्टेशन केलं होतं त्यावेळीचं एक लेटर मी लिहिलं होतं की कोणती पोस्ट आपल्याला पाहिजे. त्या पहिल्या पोस्ट म्हणजे पहिल्या क्रमांकावरती होतं की क्रीडा अधिकारी, सेकंड क्रमांकावरती होतं की सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच ASO. आणि आज दोन्ही पोस्ट माझ्याकडे. आणि ह्याचं कारण फक्त की मी केलेला अभ्यास नाही तर माझ्या मागे घेतलेलं सचिन सर, विद्या मॅडम आणि सचिन गायकवाड आणि टीम, यांच्या मागेही अजून मोठी टीम आहे ज्यांनी माझ्यासाठी घेतलेलं कष्ट आहे. आणि त्या दरम्यान जेव्हा क्रीडा अधिकारीची ऍडव्हर्टाइजमेंट आली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला माहितीही नव्हतं. आणि सचिन सरांनी मला सांगितलं की पारस, तुम्हाला क्रीडा अधिकारीसाठी सरळ सेवेसाठी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, तर मी तुम्हाला तलाठी बॅचला ऍड करतो आणि तुम्ही तलाठी बॅच जॉईन करा. माझी क्रीडा अधिकारीची म्हणजे विषय तसे सेम होते, मराठी, इंग्लिश, GK, गणित, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, पण थोडे क्रीडा विभागाचं होतं. तर सरांनी स्पष्ट सांगितलं होतं की क्रीडा विभागाची जबाबदारी तुमची, त्यांच्या बाबतीत काय काय क्वेश्चन्स विचारतील ती जबाबदारी तुमची, पण तलाठी बॅच तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुला त्याचा जास्त फायदा होईल. आणि मी तलाठी बॅच जॉईन केली आणि मला काहीच कल्पना नव्हती, कारण मी तलाठीचा फॉर्म पण नव्हता भरला आणि मला काहीच कल्पना नव्हती. मी एक्झाम्स देत गेलो आणि तलाठीच्या बॅचच्या वरती जे लेक्चर्स झाले ते मला खूप उपयोगाला आले. त्यामध्ये पण विद्या मॅडमनी आणि सचिन सरांनी एवढ्या छान लेवलला मराठी असेल, इंग्लिश असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, म्हणजे की भूगोल हा असा सरांनी शिकवला होता आम्हाला की तो अजूनही लक्षात राहतो आमच्या. म्हणजे की एखादी नदी, आम्ही आजही प्रवास करतो आणि एखादी नदी दिसती, आम्हाला तो नदी, मग त्या जिल्हा, मग जिल्ह्यावरून धबधबा सगळं आठवतं, कारण सरांचं एक्सप्लेनेशन खूप छान होतं आणि प्रामाणिकपणे होतं. आणि तलाठी बॅच जॉईन करणं, मग त्यामध्ये पण सरांनी, मी तलाठी देतच नव्हतो तरी पण सरांनी क्रीडा अधिकारीसाठी मला योग्य ते मार्गदर्शन केलं की कोणते कोणते टॉपिक्स आहेत, तुम्ही क्रीडा विभागाचं काय वाचू शकता, काय विचारलं जाऊ शकतं आणि तिथं पण तुम्ही वेटेज कसं द्या. कारण सरळ सेवा मी फर्स्ट टाइम देत होतो, कारण MPSC देणं एक वेगळी गोष्ट असते आणि सरळ सेवा देणं ही खूप वेगळी गोष्ट असते, ज्याचा मला कुठलाच अनुभव नव्हता. आणि ते मला सरांनी समजावलं की सरळ सेवा कशी असते, 120 मिनिटाचा पेपर असतो, तुम्ही कोणता सब्जेक्ट पहिला घेतला पाहिजे, कोणता नंतर घेतला पाहिजे, मॅथ्स मध्ये अडकून न राहता टायमिंग वरती थोडंसं ध्यान दिलं पाहिजे की जेणेकरून पेपर पूर्ण नाही झाला तर. MPSC ची आमची तयारी साइड बाय साइड मेन्सची चालूच होती, पण क्रीडा अधिकारीची पण तलाठी वाईज चालू होती. आणि फॉर्च्युनेटली, सुदैवानं मी म्हणेन की MPSC ची मेन्स 5 नोव्हेंबरला होती आणि क्रीडा अधिकारीची मेन्स एक त्याच्या 2 आठवडे आधी रविवारी होती. आणि त्यामुळं व्यवस्थित बॅलन्स अभ्यास झालेला होता चांगला. आणि ह्यातलं मेन हे होतं की क्रीडा अधिकारीच्या वेळी सरांनी आदल्या दिवशी मला फोन केला की पाटील, उद्या मला असं कळालं की तुमचा उद्या क्रीडा अधिकारीसाठीचा पेपर आहे आणि अभ्यास कसा झालाय, काय झालाय. आणि सरांनी कोणत्याही टॉपिक वरती मला कोणताही प्रश्न विचारला नव्हता की जेणेकरून तो जर प्रश्न मला त्याचं उत्तर देता नाही आलं तर मी स्ट्रेसमध्ये जाईल. त्यामुळे सरांनी हेच सांगितलं की आपला अभ्यास खूप छान झालाय, जेवढा अभ्यास झालाय तेच प्रश्न उद्या विचारले जाणार आहेत. मे बी ते फिरवून विचारतील, मे बी ते सरळही विचारतील, पण तुमची ड्रीम पोस्ट आहे. जशी तुम्ही क्रीडा विभागात म्हणजे खेळामध्ये कसं तुम्ही रेस खेळलेला आहात तसंच जावा, त्याच ऍटिट्यूडनी जावा आणि त्याच ऍटिट्यूडनी तुम्ही पेपर द्या. आणि ते जे मार्गदर्शन होतं त्याच पद्धतीनं मी तिकडे जाऊन पेपर दिला. आणि तेच 5 नोव्हेंबर, मला अजूनही आठवते की 5 नोव्हेंबरला आमची मेन्स होती आणि सरांनी 4 नाही तर 3 नोव्हेंबरला मला फोन केला होता की पाटील काय चाललंय, थोडं प्रेशर आलंय का. म्हटलं नाही सर, म्हणजे आलेलं होतं बऱ्यापैकी, पण आपण सरांसमोर कधी खरं नाही बोलत. पण ते सांगितलं आणि त्यानंतर मला सरांनी हे सांगितलं होतं की माझा पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 खूप छान होता, म्हणजे की मराठी इंग्लिशला मला टेस्ट सिरीजला पण खूप चांगले मार्क्स पडायचे. मी फर्स्ट 5 रँक्स मध्ये खूप वेळेला आलो होतो. त्यामुळे सरांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला जर पोस्ट काढायची आहे तर पेपर 1 मध्येच पाटील तुम्ही खूप चांगला स्कोर घेऊन या आणि पेपर 2 तुम्हाला तारेल पुढच्या म्हणजे की ज्या रिझल्ट मध्ये यायचं त्याच्यासाठी तारेल, पण पेपर 1 तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, तर पेपर 1 कडे तुम्ही खूप जास्त लक्ष द्या. आणि ही गोष्ट माझ्या कंटिन्यू डोक्यात राहिली. आणि 5 नोव्हेंबरला मला अजूनही आठवते की 10 वाजता, कसं की 1 तास आपण आधी जातो, आणि 10 वाजता मला तीच गोष्ट जेव्हा मी एंटर करत होतो परीक्षेच्या हॉलमध्ये तेव्हा मला सचिन सरांची हे एकच वाक्य डोक्यात होतं की पेपर 1 मस्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे जर मला पोस्ट घ्यायची तर पेपर 1च माझ्यासाठी मला घेऊन जाणार आहे त्या पोस्ट पर्यंत. आणि मी त्या पद्धतीने माझे 98 अटेम्प्ट्स होते पेपर 1चे. आणि मी पेपर 1 झाला, मी सौरभला फोन केला माझ्या मित्राला
आणि त्यांनी विचारलं की अटेम्प्ट किती आहेत, काय आहेत. म्हटलं 98 अटेम्प्ट आहेत. तो म्हटलं की खूप जास्त झाले. मग सरांनाही त्यांनी सांगितलं, पण सरांना कॉन्फिडन्स होता की पेपर 1 माझा खूप चांगला होता, त्यामुळे सर बोलले की व्यवस्थित आहे. पेपर 2 झाला आणि मग मी संध्याकाळी थोडं भेटायला आलो की सौरभलाच भेटलो मी. तोपर्यंत सचिन सरांना भेटलो नव्हतो. आणि त्यानंतर की पेपर कसा गेलाय, काय गेलाय, आणि त्यानंतर लगेच संध्याकाळी विद्या मॅडमचं लेक्चर पडलं की झालेल्या पेपर 1 वरती एक संभाव्य उत्तरं काय असतील. आणि विद्या मॅडमनी जी जी उत्तरं दिली होती, मला वाटतं 1 ते 2 प्रश्न सोडले तर आयोगांचं उत्तर तालिका आणि विद्या मॅडमचं तो व्हिडिओ, त्या व्हिडिओ तुम्ही अजूनही जाऊन बघू शकता आणि आयोगाची उत्तर तालिका बघू शकता की कोणतेही प्रश्न चेंज नाही झालेले. आणि तो जेव्हा मी माझ्या पद्धतीनं चेक केला आणि तेव्हा मला खूप चांगला कॉन्फिडन्स आला. आणि मग मी सरांना फोन केला की सर इथेपर्यंत माझा पेपर 1चा स्कोर जाऊ शकतो. आणि सरांनी मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं आणि मी फर्स्ट टाइम सचिन सरांना समोर बघितलं. आणि सरांनी मग ते पूर्णपणे आम्ही त्यांनीच माझा पेपर चेक केला. आणि एक ओव्हरऑल कॉन्फिडन्स असा होता की रिझल्टमध्ये कुठंतरी आपलं नाव येईल. पण शेवटी रिझल्ट हा अनिश्चित असतो, त्यामुळे जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपण कुठेही काही बोलू शकत नाही. पण जेव्हा रिझल्ट लागला आणि ASO मध्ये माझं नाव आलं आणि त्याच्या आधी बरोबर क्रीडा अधिकारी मध्ये पण माझं नाव आलं. आणि म्हणजे एकावर एक 2 पोस्ट एका वेळी हातात, आणि त्या पण ड्रीम पोस्ट होत्या. आम्ही सरांना कॉल केला की म्हटलं की सर असं असं दोन्हीमध्ये सिलेक्शन झालंय. सर खूप खुश होते. सरांच्या म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही गेलो आणि सरांनी खूप भरभरून कौतुक केलं. आणि त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी रिवाइंड झाल्या की सरांनी घेतलेले कष्ट, सरांनी माझ्या म्हणजे की मला ऑफिसमध्ये त्रास होतो की मला ऑफिसमध्ये टेस्ट देता येत नाही, आणि त्यासाठी म्हणून त्यांनी वेगळी केलेली बॅच फक्त माझ्यासाठी. हे माझ्यासाठी इतकं म्हणजे की डोक्यात होतं की त्या माणसाकडे आज हजारो मुलं शिकवण घेत आहेत, पण की त्या माणसाचं एका मुलासाठी असलेलं कष्ट. आणि त्यांनी माझी प्रामाणिकपणा बघितला की हा खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करतो, याला खरंच टेस्ट द्यायची आहे. आणि तो जो प्रामाणिकपणा माझा ओळखला आणि त्याच्यामुळे त्यांनी जे घेतलेले कष्ट. आणि मी हेच सांगेन की सचिन सरांची जी बॅच आहे 65+ ही बॅच आहे, ह्याचा मला एवढा फायदा की ASO आणि क्रीडा अधिकारी झाल्यावर मला अनेक फोन आले. आणि आता मी काही लोकांची नावं नाही घेणार, पण अनेक फोन आले की तुम्ही इथे सत्काराला येता का, तुम्ही तिकडे सत्काराला येता का. पण ज्या माणसाने माझ्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले त्या माणसाला मी सोडून मी कसं जाऊ. आणि त्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे की मी खरंच प्रामाणिकपणे सांगू शकतो की त्या माणसाने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. आणि आज जो मी इथे उभा आहे ASO बनून आहे, क्रीडा अधिकारी बनून आहे, आज मी क्रीडा अधिकारी ही पोस्ट ऍक्सेप्ट करतोय. मी आता थांबतोय आणि मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायला निघतोय. पण ह्या मागे सचिन सरांचा जो वाटा आहे तो खूप माझ्याही कष्टापेक्षा खूप जास्त आहे. कारण त्यांनी केलेले कष्ट आणि माझे कष्ट हे मॅच झाले म्हणून तो आज रिझल्ट दिसतोय. आणि याबरोबर विद्या मॅडमचं पण आहे, कारण विद्या मॅडमला विसरून नाही चालणार, कारण पेपर 1ला मला जास्त मार्क आहेत. त्यामुळे विद्या मॅडमचे तेवढेच कष्ट आहेत. आणि फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं की सर जेव्हा लेक्चर्स घेतात, सर जेव्हा ऑडिओ लेक्चर्स घेतात, व्हिडिओ लेक्चर्स घेतात, सर काही वेळेला खूप इंटेन्सिटीने सांगतात की तुम्ही नका चुकू, तुम्ही या मार्गावरती नका जाऊ, तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास करा. ते खरंच प्रामाणिकपणे सांगतात, कारण त्यांच्याकडे तो 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि ह्या जगामध्ये जर खरंच कुठली मोठी गोष्ट असेल तर ते अनुभव आहे. आणि त्या माणसाकडे तो अनुभव आहे. तो माणसानी सगळ्या गोष्टी MPSCच्या जगात करून बघितलेल्या आहेत, मोठे मोठे क्लासेस करून सचिन सरांनीही बघितलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की ह्या मुलांना गरज कशाची. त्यांना हे माहिती आहे की आयोग खूप सोपे प्रश्न विचारतं, आयोग कधीही एवढ्या डीपला नाही जात. फक्त ती बघण्याची दृष्टी पाहिजे आणि ती सर आपल्याला देतात की अरे हा तर सोपा प्रश्न आहे, हा तर फक्त असा फिरवून विचारलाय. हा तो कधी कळतो, जर तुम्ही 65+ बॅच ही कम्प्लिटली फॉलो केली असेल. अर्धवट केली तर तुम्ही 65च्या अर्धवट येता, पण तुम्ही जर व्यवस्थित केली तर तुम्ही ती खरंच 65+ तुम्ही करू शकता. आणि हा कॉन्फिडन्स जर कोण देत असेल तर ते सचिन गायकवाड आणि टीम आहे. आणि मला आतापर्यंत म्हणजे कुणाचं हे नाही, बट आतापर्यंत MPSC मध्ये मला असा क्लास नाही दिसला की जो खूप कमी पैसे, म्हणजे पैशाला ते महत्व नाही देत, म्हणजे पैशाच्या बाबतीत की एखाद्याने फी लवकर दिली, उशिरा दिली, ह्या बाबतीत ते कधीच काही नसतं. फक्त तू मोठा हो, तुला जी ड्रीम पोस्ट हवी आहे ती अचीव कर, पैशाचं आपण बघत जाऊ, पण तू प्रामाणिक राहायला पाहिजे. की तू प्रामाणिकपणे त्यांचा प्लॅन जर फॉलो करत असशील तर सचिन सर तुझ्यापेक्षा डबल कष्ट घेतात. हे मला माझ्या उदाहरणावरनं खरंच कळालं. आमच्या बॅचचे अनेक विद्यार्थी STI झाले, ASO झाले, जे पुढे तुमच्या बरोबर अनुभव शेअर करायला येतीलच एक एक,
पण अनेक विद्यार्थी तलाठी झाले, म्हणजे तलाठीचे आकडा मला वाटतंय 3 आकडी होता. आणि हा एवढा मोठा अचिव्हमेंट आहे की एखाद्या क्लासचा तलाठी बनण्याचा आकडा हा 3 आकडी होता. आणि त्यामागे म्हणजे असंच वाटतं की काय नाही, क्वेश्चन्स दिले, हे दिले, पण ते क्वेश्चन काढण्यामागं ते त्यांच्या आयोगाच्या डोक्यात जाऊन की आयोग काय विचारू शकतं हे विचार करण्यामागं जो कष्ट आहे ना ते खूप जास्त आहे, ते आपल्यापेक्षाही जास्त आहे. आणि हे ओळखणं, मला वाटतं की सचिन सरांचं कष्ट ओळखणं, विद्या मॅडमचे कष्ट ओळखणं हे खरंच खूप गरजेचं आहे. आणि मी आज इथे उभा आहे तो त्यांच्यामुळे, की आज माझ्या नावाच्या पुढे क्रीडा अधिकारी लागतं किंवा सहाय्यक कक्ष अधिकारी लागतं, ह्याचे कष्ट ते त्यांनी घेतलेले कष्ट आहेत आणि त्यांनी मला योग्य मार्गावरती आणलं. कारण एमपीसी मध्ये विचारच नव्हता की एमपीसी मध्ये, कारण जसं आपण बघतो की अरे 5 वर्ष लागतात, 6 वर्ष लागतात, पण तेच की ह्या माणसांनी पहिल्याच लेक्चरला सांगितलं की तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन फॉलो केला तर 1 वर्षात तुमची पोस्ट निघू शकते. आणि त्यामुळे तो विश्वास पण येणं गरजेचं आहे आणि त्याचं उदाहरण पण आहे की 1 वर्षात खरंच तुमची ड्रीम पोस्ट येऊ शकते. आणि त्यामुळे मला खरंच आज अनुभव शेअर करायला दिला तिथे सर्वांसमोर. मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगेन की सचिन गायकवाड आणि टीमवर खरंच तुम्ही विश्वास ठेवा. आणि ते आत्ता तुम्हाला वाटणार नाही, बट तुम्हाला जेव्हा 1 वर्षांनी किंवा 1.5 वर्षांनी तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला खरंच कळेल की मी या माणसावरती विश्वास ठेवला आणि आज मी माझी स्वप्नातली लाईफ जगतोय. आणि खरंच मी आज माझी स्वप्नातली लाईफ जगतोय, टचवूड. बट हे झालंय पॉसिबल ते फक्त सचिन गायकवाड आणि टीममुळं. आणि हे कोणतंही पेड प्रमोशन नाहीये, हे मी पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये सांगतो की फक्त मी कुठे दुसरे क्लासेस करत होतो की असं काही नाहीये. की सरांचीच बॅच केलेली आहे, सरांच्याच मार्गदर्शनाखाली मी आज इथपर्यंत पोहोचलोय आणि त्याचे मला त्यांच्याकडून मिळालेले हे फळ आहे. आणि त्यामुळे मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन की त्यांनी मला केलेलं मार्गदर्शन आणि मला आयुष्यात मिळालेली पोस्ट. त्यामुळे मी त्यांचं खरंच आभार मानतो आणि सचिन गायकवाड आणि टीम त्यांच्या क्लासचं त्यांना पुढच्या भविष्यासाठी पण खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.